किंवा अर्थपती आणि त्यांच्यानंतर चित्रभानू. अर्थपतींची एकंदर 11 मुलं आहेत. त्या 11 जणांची नावं भृगु, हंस, शुची, कवी, महिदत्त, धर्म, जातवेदस, 8वा पुत्र चित्रभानू, 9 अक्ष, अहिदत्त आणि 11 विश्वरूप. यापैकी 8वा पुत्र जो चित्रभानू, त्यांचा पुत्राचं नाव बाणभट्ट. म्हणजे बाणभट्टांचे वडील चित्रभानू आणि आई राजदेवी. बाणभट्टांचे वडील हे खूप मोठे विद्वान होते. त्यानंतर हा जो सगळा वंश आहे, हा सगळा वंश यज्ञयाग आणि अध्यापन हे करणारा आहे. याच्यामध्ये कुबेर हे तर अतिशय उत्तम शिकवणारे होते, शास्त्र संपन्न. शास्त्र शिकायला यांच्या घरी मुलं येत असत, पण ती जास्त आकर्षण होतं यांच्या घरी असलेला पोपट होता पिंजऱ्यातला. जिथे कुठे विद्यार्थ्याचं उत्तर चुकेल ते उत्तर पोपट पटकन सांगायचं. म्हणजे तिथे राहून राहून त्या पोपटाला पण ज्ञान अवगत झालं. इतका संगतीचा प्रभाव हा आजूबाजूला पडतो. अशा या कुळातले हे बाणभट्ट किंवा त्यांच्याबद्दल विद्वत्ता आणि त्यांचं एकंदर लेखन याबद्दल बोलणंही आपल्याला अशक्य आहे. बाणभट्टांच्या प्रसिद्ध असं कादंबरी आहे. बाणभट्टांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कादंबरीचा 2/3 भाग पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मग पुढचा भाग जो आहे 1/3 तो त्यांचा पुत्र पुलिंद भट्ट, त्याला भूषण भट्ट असं म्हणतात, याने पूर्ण केला. पण तो वडिलांच्या इतक्याच ताकदीने पूर्ण केला. म्हणजे असं त्याच्यामध्ये कुठे कमतरता जाणवत नाहीये. बाणभट्टांनी जी आपली एक स्तर आपला ठेवला होता लेखनाचा, त्यांचं लेखन अतिशय समासप्रचूर, दीर्घ लेखन, पण त्या